हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फुलाणी किचन चॅनलमध्ये। तर आज मी इथे तुम्ही बघू शकता, मी उपवासाचा फराळाचा चिवडा इथे घेऊन आलेली आहे। तर त्यासाठी लागणारं आपण इथे साहित्य बघूया। इथे त्यासाठी मी बघू शकता, जो नायलॉनचा चिवडा म्हणतो, तो जो नायलॉनचा जो चिवडा आहे साबुदाणा, तो साबुदाणा इथे 1 वाटी घेतलेला आहे। 1 वाटी शेंगदाणे आहे, ते शेंगदाणे सुद्धा चिवड्यासाठीच लागणार आहे। चवीप्रमाणे मीठ, 1 चम्मच तिखट आणि पिठी साखर आहे छोटी वाटी। इथे चाळणीमध्ये मी बटाटे किसून घेतलेले आहे, बघू शकतात। वरची साल काढून घेतलेली आहे, लंबे लंबे किस केलेले आहे आणि धुवून घेतले आणि धुवून मग चाळणीवरती एक रुमाल टाकलेला आहे आणि रुमालावरती हे सुकवायला ठेवलेले आहे। त्याने काय होतं तर ते व्यवस्थित सुकल्या जातात। आता इथे एक कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेल मी मंद आचेवर तापवून घेतलेलं आहे। आता ते तापलं की नाही तापलं कसं बघायचं, तर त्यासाठी एक साबुदाणा जो आहे तो इथे टाकून बघायचा आहे आणि सारखं याला ढवळत राहायचं आहे। त्याने काय होतं तर ते एकसारखं ढवळलं की आतून सुद्धा हा साबुदाणा जो आहे नायलॉनचा साबुदाणा तो इथे तळून मोकळा होतो, बघू शकता। अशा प्रकारे इथे टम हा फुललेला आहे आणि आतून सुद्धा इथे झालेला आहे। आता तेल आपलं तापलेलं आहे म्हटल्यावर इथे आपण थोडेसे एका कडेनेच जे साबुदाणा आहे, मोठा साबुदाणा तो इथे टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित याला सारखं ढवळत राहायचं आहे। तर असं नाही आता की हा साबुदाणा फुलून वरती आला म्हणजे लगेचच फुलला, तर नाही, हा फक्त वरतूनच झालेला आहे आणि आतमधून हा फुलायचा आणखी बाकी आहे। आतमधून जेव्हा तो फुलल्या जातो तेव्हा तो असा तडतड वाजतो आणि तेलही उडतं बरं का यामधनं, तर त्यासाठी सावकाश तळायचं आहे। बघू शकतात तो आता आतमधून मोकळा होत आहे। तर इथे तेल जे आहे ते तेल ते जेव्हा तळल्या जातात तेव्हा ते तेल जे आहे ते चेहऱ्यावर यायची भीती असते, तर त्यामुळे थोडं सावकाशच तळायचं आहे। बघू शकतात इथं अशा प्रकारे जो नायलॉनचा साबुदाणा आहे तो इथे व्यवस्थित फुलून रेडी आहे। अशाच प्रकारे आपल्याला इथे साबुदाणा जो आहे सगळा साबुदाणा इथे आपल्याला तळून घ्यायचा आहे। दुसरा लॉट सुद्धा तळते, एका कडेनेच टाकायचा आहे, एका कडेने टाकायचा आणि सारखं याला ढवळत राहायचं आहे। उपवासाचा फराळीचा चिवडा हा घरीच तयार होतो, तर आपण बाहेरून का बरं विकत आणायचा? कोणत्या तेलामध्ये तळतात हे आपल्याला काहीच माहिती राहत नाही। त्यासाठी पौष्टिक खाणं खायचं आहे आणि स्वच्छ जे म्हणतो घरी जे बनवलं जातं ते सगळं व्यवस्थित स्वच्छ, तेलही स्वच्छ असतं, भांडेही व्यवस्थित स्वच्छ राहतात। तर अजिबात तुम्ही फूड पॉकेटचं कसलेच पदार्थ खात जाऊ नका आणि शक्यतो टाळाच बरं का। बघू शकतात तर इथे दुसरा लॉट सुद्धा आपला तळून झालेला आहे। जे तेल उडत होतं त्यासाठी मी काय केलं होतं तर त्यावरती झाकण ठेवलेलं होतं आणि गॅस थोडा कमीच केला होता, कारण ते तेल तोंडावरती येत होतं उडून, त्यामुळं। बघू शकता तिथं साबुदाणा जो आहे तो आपला सगळा साबुदाणा तळून रेडी आहे, व्यवस्थित फुललेला आहे, बघू शकतात। आणि आतून सुद्धा हा व्यवस्थित तळला गेलेला आहे। आता आपले बाकीचे साहित्य तळून घ्यायचं आहे। इथे शेंगदाणे घेतलेले होते मी, एका वाटीला थोडे कमी होते, ते शेंगदाणे इथे तळून घ्यायचे आहे। हे शेंगदाणे सुद्धा मंद आचेवरतीच तळून घ्यायचे आहे। तेल जे आहे ते जास्त गरम करायचं नाहीये। बघू शकतात हे आतून सुद्धा या शेंगदाण्यांना छान कलर आलेला आहे। अशा प्रकारे शेंगदाणे आता इथे आपले तळून झालेले आहे। आता जे बटाटे होते, बटाट्याचा किस जो तयार केलेला होता आपण, त्याच्यावरचं पाणी सुद्धा आता थोडं सोकल्या गेलेलं आहे, अडकलेलं आहे थोडं पाणी सुद्धा, आणि हा जो किस आहे तो आता आपल्याला तळून घ्यायचा आहे। या किसला तळायला साधारणतः 1 लॉट तळायला 5 मिनिटं तरी लागतातच, कारण बटाटे जे आहे ते ओले होते आणि कितीही अडकले तरी ते ओलसरच राहणार झाले। बघू शकतात अशा प्रकारे इथे असा कलर येईपर्यंत आपल्याला जो बटाट्याचा किस आहे तो तळून घ्यायचा आहे। शेंगदाणे तळलेले आहे त्याच ताटामध्ये मी इथे बटाट्याचा किस टाकून घेते आहे आणि
अशाच प्रकारे सगळा जो किस आहे तुम्ही तळून घ्यायचा आहे. आता ते तळण झालं की त्याच तेलामध्ये आता आपल्याला हिरवी मिरची मी इथे कट करून घेतलेली होती. हिरव्या मिरचीने काय होतं तर जो साबुदाणा आहे आपला नायलॉनचा, जो चिवडा तयार करायचा आहे तो व्हाईट, शेंगदाण्याचा कलर वेगळा आणि हिरव्या मिरचीने त्याला कलरही वेगळा येतो आणि टेस्टला तर राहणारच झालं. बघू शकतात आता हा जो साबुदाणा आहे तो इथे थंड झालेला आहे, नायलॉनचा चिवडा जो म्हणतो आपण तो. आता त्यावरती आपल्याला हा जो किस आहे बटाट्याचा तो किस टाकून घ्यायचा आहे. इथे मी अर्धाच किस टाकलेला आहे आता सध्या तरी, आणि राहिलेला जो बाकीचा आहे तो नंतर टाकून घेऊ. आणि इथे शेंगदाणे सुद्धा मी अर्धेच ॲड केलेले आहे. आता ही हिरवी मिरची जी आहे ती बघू शकतात किती कलर कॉम्बिनेशन जो आहे तो किती छान आलेला आहे. खाली व्हाईट कलर आहे, जो किस तळलेला आहे तो थोडासा लालसर आहे, शेंगदाणे डार्क लाल कलरचे आहे आणि हिरवा कलर एकच नंबर. त्याचसोबत इथे मीठ, पिठी साखरसुद्धा टाकायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ, आणि हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि बघू शकतात इथे आपला नायलॉनचा चिवडा बनून तयार आहे. काय भन्नाट कलर आलेला आहे, काय कलर कॉम्बिनेशन आहे, एकच नंबर. तर अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा नायलॉनचा चिवडा तुम्ही या आषाढी एकादशीला करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा की हा नायलॉनचा चिवडा तुम्हाला कसा वाटला. वाव, बघून तर तोंडाला माझ्या पाणीच येतंय. मी तर ट्राय करणारच आहे, पण तुम्हीही बनवा आणि नक्की ट्राय करा बरं का.